नमस्कार, मी सरफराज अहमद. आवाज मराठीच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपलं स्वागत. भारत हा बहुसांस्कृतिक देश आहे. भारतामध्ये विविध संस्कृती, विविध धर्म, विविध भाषा आढळतात. या भाषा, या संस्कृतींमध्ये जीवन जगण्याच्या वेगवेगळ्या रीती, परंपरा आहेत. लग्न ही जीवनाचा एक अविभाज्य भाग मानली गेलेली प्रथा अथवा परंपरा आहे. विवाह संस्था ज्यावेळेस विकसित व्हायला लागली त्यावेळेपासून आजपर्यंत लग्नाच्या वेगवेगळ्या पद्धती, त्यातल्या वेगवेगळ्या प्रथा आकाराला आल्या आणि त्या जपल्या गेल्या. भारतातल्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, त्या प्रदेशातील वेगवेगळ्या धर्मियांमध्ये वेगवेगळ्या प्रथा आढळतात या लग्न परंपरांच्या माध्यमातून. त्या लग्न परंपरा जपताना मुस्लिम समाजानं कोणत्या पद्धतीनं आपले विवाह सोहळे साजरे केलेत याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. विशेषतः लखनौ, दिल्ली यांच्यानंतर दखन ही भारतीय मुस्लिमांमधल्या विवाह परंपरांचं एक केंद्र मानली गेलेली प्रादेशिक जमीन आहे. दखनेमध्ये हैदराबादी लग्न परंपरा मोठ्या प्रमाणात आढळते. दखनेतल्या हैदराबादी, बिजापुरी, गुलबर्गाई या लग्न परंपरांमध्ये वेगवेगळ्या प्रथा परंपरा असल्या तरी यांच्यामध्ये थोडा बहुत एकसारखेपणा देखील आहे. लखनौचा थोडासा प्रभाव, थोडासा इराणचा प्रभाव आणि दखनी इतर धर्मियांच्या लग्न परंपरातून घेतलेल्या प्रथा, अशा पद्धतीनं ही दखनी लग्न परंपरा किंवा दखनी लग्नातल्या वेगवेगळ्या प्रथा आकाराला आल्या आहेत. आता लग्न म्हटलं की सोयरिकी आल्या. लग्न म्हटलं की सोयरिकी जमवणारा एक विशेष असा घटक आला. हा विशेष घटक किंवा हा जो व्यक्ती आहे तो दखनी लग्नांमध्ये, दखनी विवाह सोहळ्यांमध्ये मागील कित्येक दशकांपासून वावरताना दिसतो. ज्याला आता आपल्याकडे मॅरेज ब्युरो वगैरे अशी नवीन मॉडर्न नावं दिली जातात, पण या मॅरेज ब्युरोची भूमिका अदा करणारा एक व्यक्ती, एक घटक, एक समाज घटक त्या काळामध्ये कार्यरत होता. त्याला मशाता असं म्हटलं जायचं. हा मशाता म्हणजे कोण तर लग्न जुळवणारा व्यक्ती. हा मशाता जो व्यक्ती आहे तो व्यावसायिक देखील असायचा किंवा जोडधंदा म्हणून देखील अशा पद्धतीच्या मशाताचा व्यवसाय करणारे लोक मोठ्या प्रमाणात होते. हे मशाता ज्या व्यक्तीला लग्नाची गरज आहे किंवा सोयरिकीसाठी इतरांकडे काही आपला बायोडाटा पाठवायचा आहे किंवा विवाह सोहळ्यासाठी आपले नातेसंबंध जोडायची इच्छा आहे, ती व्यक्ती त्यांचं विवाहाचं हे आमंत्रण, विवाह जुळवण्यासाठीचं जे आमंत्रण आहे ते घेऊन त्या संबंधित मुलीकडे किंवा मुलाकडे जायचे आणि त्यांना संबंधितांविषयी माहिती देऊन एकमेकांचा परिचय घडवून आणणं आणि त्यांच्यामध्ये विवाहाची बोलणी करवणं, असा सगळा तो प्रकार असायचा. आणि त्यासाठी ते एक विशिष्ट अशी रक्कम देखील आकारायचे. त्याला कधी कधी कमिशन म्हटलं जायचं, कधी बक्षिसाची रक्कम म्हटलं जायचं. तर या मशातांनी लग्न जुळवल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं बक्षिसं दिली जायची आणि लग्नामध्ये विशिष्ट पद्धतीचा पेहराव त्यांच्यासाठी आहेर म्हणून दिला जायचा. या मशातांनी लग्न जुळवल्यानंतर काही वेगवेगळ्या पद्धतीनं त्या लग्नाच्या बोलणी पक्क्या केल्या जायच्या. त्या विधीला काही ठिकाणी हरिबिलची रसम किंवा मंगनी असं म्हटलं जातं. दखनी लग्न सोहळ्यांमध्ये मंगनी किंवा हरिबिल ही जी एक विधी आहे ती केल्यानंतर एकमेकांशी लग्नाची जी बोलणी झाली आहे ती पक्की झाली आहे असं मानलं जायचं. आता हरिबेल किंवा मंगनीमध्ये साधारणतः एकमेकांना अंगठी घालणं आणि मुलाकडच्या लोकांनी कपडे करणं, मुलीच्या लोकांनी मुलाला कपडे करणं वगैरे अशा प्रथा समाविष्ट होत्या. त्याशिवाय मशिदीतल्या रजिस्टरमध्ये या सगळ्या व्यवहाराची नोंदणी केली जायची. ही नोंदणी झाली की लग्नाची बोलणी पक्की झाली आहे असा समज होता. त्याच्यानंतर प्रत्यक्ष लग्नाला ज्यावेळेस सुरुवात व्हायची, लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात व्हायची, त्याच्या आधी रमजान किंवा बकरीद वगैरे असे सण आले की संबंधित लोक एकमेकांच्या घरातल्या पाहुण्यांना किंवा नवरदेवाला, नवरीला कपडे घ्यायचे आणि त्यासाठीचा एक साधा विधी देखील त्या लग्नाच्या आधी पार पाडला जायचा. आता ज्यावेळेस लग्न सुरू व्हायचं त्यावेळेसचा पहिला जो विधी आहे किंवा पहिली जी प्रथा आहे ती हळदी किंवा बिदाईची असायची. बिदाई ही लग्नानंतर देखील होते आणि लग्नाआधी देखील होते. जर लग्न मुलांच्याकडे असेल तर बिदाई ही लग्नाच्या आधी करून, म्हणजे घरातून नवरी नवरदेवाच्या घराकडे निघाली त्यावेळेस तिला विदा केलं जायचं. त्यामुळे त्या प्रथेला देखील बिदाई असं म्हटलं जायचं. त्याच्या आधी हळदी लावणं
आणि हळदी लावत असताना देखील चौपट मांडणं वगैरे अशा प्रथा ज्या हिंदू धर्मामध्ये आढळतात त्याच मुस्लिम धर्मामध्ये किंवा इस्लाम मधल्या दखनी मुस्लिमांमध्ये आढळतात आणि त्या पाळल्या जातात. त्याच्यानंतर पावमेजचा एक विधी केला जायचा. या पावमेजच्या विधीसाठी एकमेकांना पोशाख खरेदी केले जायचे. वर पक्षाकडून केली जाणारी खरेदी विशेषतः याच्यामध्ये समाविष्ट असायची. याला पावमेज असं म्हटलं जायचं. वर पक्षाकडचे काही लोक वधूच्या घरी जाऊन तिच्या पोशाखापासून बांगड्या चपलांचे माप घ्यायचे आणि वर पक्षातील लोक यावेळी सोहळ्याला वर पक्षातील लोक यावेळी कपड्यांचे एक जोड, वेगवेगळ्या मिठाया आणि अन्य पदार्थ आकर्षक अशा प्लेट्समध्ये सजवून वधूच्या घरी नेत असत. या सगळ्या रिवाजाला किंवा या सगळ्या प्रथेला पावमेज असं म्हटलं जायचं. आणि या पावमेज वरती अनेक गाणी देखील हैदराबादी विवाह सोहळ्यांमध्ये रचली गेलेली आहेत. त्यातल्या एका गाण्यामध्ये म्हटलंय, साजन आई रे अल्लाह पीर मनाई रे मेरी सजन आई रे. अशा पद्धतीचं हे गाणं आहे आणि हे गाणं ढोल गीताच्या स्वरूपात गायलं जायचं आणि ढोल वगैरे किंवा आणखीन दुसरे वाद्य देखील याच्यामध्ये वापरले जात होते. हैदराबादी लग्नातल्या गाण्यांमध्ये आणखीन अनेक प्रकारची गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. निजामुद्दीन औलिया, टिपू सुलतान, बंदा नवाज, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा उल्लेख करून देखील काही गाणी लिहिली गेली आहेत. म्हणजे हे जे काही इतिहास पुरुष झालेत या इतिहास पुरुषांसारखा वर तुला मिळावा, कारण त्यांनी मोठं कर्तृत्व गाजवलंय आणि तुझ्या पतीनं देखील मोठं कर्तृत्व गाजवावं अशी एक साधारण अपेक्षा त्या गाण्यांमधून व्यक्त केली जायची. बंदा नवाज यांनी चक्कीनामा लिहिलाय, त्यांच्या वडिलांनी सुहागननामा लिहिलाय. या दोन्ही काव्यसंग्रहांमधल्या कविता देखील लग्नांमध्ये आजही वापरले जातात आणि ते ढोलगीतांच्या स्वरूपात गायले जातात. त्यातल्या एका गाण्यामध्ये म्हटलंय की आई बन्नो आई, हरियाली बन्नो आई, अम्मा की प्यारी बन्नो आई, बाबा की प्यारी बन्नो आई, आई बन्नो हरियाली बन्नो. अशा पद्धतीचं हे गाणं आहे. आता ही गाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीचे विधी केल्यानंतर जोडी की रसम नावाचा एक विधी केला जायचा. त्याच्यामध्ये लग्नासाठीचा मुख्य पोशाख जो आहे तो एकमेकांकडे अदलाबदल केला जायचा. म्हणजे नवरीकडचे लोक नवऱ्यासाठी आणलेला पोशाख इकडे द्यायचे आणि इकडचे लोक वधूसाठी आणलेला पोशाख तिकडे द्यायचे. याला जोडे की रसम असं म्हटलं जायचं. त्याच्यानंतर बीबी की सनक नावाची एक रसम होती किंवा तो एक विधी होता. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या प्लेट्समध्ये मित्र आप्तेष्टांकडून कपडे आणले जात होते. बीबी फातिमा ज्या होत्या प्रेषितांची मुलगी, त्यांच्या नावाने फातिहा पठण केला जायचा आणि त्याला बीबी की सनक असं म्हटलं जायचं. यानंतर मुख्य विधी जो आहे तो निकाहचा, याला ऐजाब असा शब्द वापरला जातो आणि निकाहसाठीची एक खास पद्धत इस्लामी समाजामध्ये जी चालू आहे तीच पद्धत इथे वापरली जात होती. तर ही माहिती होती हैदराबादी विवाह सोहळ्यांची. धन्यवाद.